आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा. प्रणव, शिवाजी महाराज, अफजल खान यांनी काय काय व्यूहरचना केली होती, सैन्याची काय रचना होती, काय वाटा अडवल्या गेल्या होत्या, म्हणजे आपण म्हणूयात व्यूहरचना करून एकमेकांना शह द्यायचा प्रकार सुरू होता. ऍट द सेम टाइम वकील सुद्धा त्यांचे डावपेच खेळत होते. ह्या सगळ्याच्या पलीकडे शिवाजी महाराजांवर स्वतःवर या सगळ्याचं एक प्रचंड प्रेशर असेल. मी म्हणेन सैन्य लेवलला प्रत्येक सरदार किंवा सैनिक त्याला दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडणार होता, पण शिवाजी महाराजांच्या मनात ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार असेल म्हणजे ते किती मेंटल प्रेशर मध्ये असतील मला याचा आता विचार सुद्धा नाही करवत. त्यांनी काय काय तयारी केली असेल, त्यांनी स्वतःसाठी काय काय प्री प्रिपरेशन केलं असेल, याबद्दल प्रणव जरा तू सांग. हो, निश्चितच. हा जो प्रसंग आहे, अफजल खानाचा जो प्रसंग घडलाय महाराजांच्या आयुष्यात, हा सगळ्यात अवघड प्रसंग घडलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या तुलनेत जर शिवचरित्रातले बाकीचे प्रसंग आपण पाहिले तर याच्या तोडीला उभे राहणारे दोनच प्रसंग समोर येतात. एक म्हणजे मिर्झा राजा जयसिंगशी शिवाजी महाराजांनी घेतलेली भेट, ज्यावेळेस त्यांना एक मानहानीकारक तह करावा लागला आणि इच्छा नसताना आपले स्वराज्यातले किल्ले द्यावे लागले. आणि दुसरा म्हणजे प्रत्यक्ष औरंगजेबाची भेट, जिथे महाराज दिल्लीला गेले, औरंगजेबाला भेटले आणि अनावधानाने कैदेत सापडले तिथे, आणि मग तिथून सर्व लवाजमानीशी ते सुटून आले. तर ह्या दोन महत्वाच्या प्रसंगांच्या तोडीचा आणि किंबहुना त्यापेक्षाही तसूभर जास्तच असेल असा हा महत्वाचा प्रसंग म्हणजे हे प्रतापगडचं पर्व होतं. आता ह्यामध्ये महाराजांची मनस्थिती काय असेल ह्याचा आज अंदाज करणं अगदीच अवघड आहे. आपण आज इथे बसून त्याचा अंदाज करू शकत नाही, ते आपल्या आवाक्या पलीकडचं आहे. तर या दरम्यान काय झालं तर महाराज पहिल्यांदा जेव्हा राजगडावरून निघाले त्यावेळेस त्यांचे जे सरदार होते, सवंगडी होते, दरबारातले मुत्सद्दी होते सदरेवरचे, मग त्यात शामराजपंत रोजेकर असतील, बाळकृष्णपंत हणमंते असतील, मग त्यामध्ये माणकोजी दहातोंडे असतील, त्यांचे प्रथम सरनोबत, तर ह्या सर्वांनी सांगितले होते की महाराज झुंज देऊ नका, सला करावा. म्हणजे महाराज तुम्ही इथूनच तह करून टाका, तात्पुरतं हे संकट जे स्वराज्यावर चालून येत आहे याला दुरूनच फेटाळून लावा. कारण शिऱ्याचा कस्तुरी रंगन जो होता याला पूर्वी अफजल खानाने असंच भेटायला बोलवलेलं होतं आणि त्याचा मग दग्याने खून केला. वास्तविकरित्या रणदुल्ला खान जो आहे तो या शिऱ्याच्या कस्तुरी रंगनला भेटून तहाची बोलणी करणार होता, पण रणदुल्ला खान त्या दिवशी काही कामाने दुसऱ्या कामात व्यस्त झाला आणि ती भेट घेण्याची जबाबदारी त्याने अफजल खानाला दिली. आणि अफजल खानाने ती भेट तर घेतली, परंतु त्याचा कपटाने खून केला त्या भेटीमध्ये. ह्यावरून तो किती कपटी आणि खुनशी होता याचा अंदाज आपल्याला येतो. आणि म्हणून सगळ्या मुत्सद्द्यांचे म्हणणे असे होते की महाराज झुंज द्यायला जाऊ नका, झुंज देऊ नका, सल्ला करावा. मग महाराजांनी काय केलं, महाराज तर सरळ सरळ विरोध करू शकत नाहीत आपल्या दरबारातल्या मुत्सद्द्यांना, कारण ते त्यांचं मंत्रिमंडळ आहे. एका राजाने मंत्रिमंडळाचं ऐकणं हे राजाचं कर्तव्य आहे. मग महाराजांनी कृष्णनीती वापरलेली इथे आणि महाराजांनी खूप सोयीस्करपणे त्यांना एक छानसं उत्तर दिलं की ज्याच्यामुळे त्यांना महाराजांचं म्हणणं ऐकावंच लागलं. महाराजांनी इथे रात्री देवीचा दृष्टांत झाल्याचा प्रसंग त्यांना सांगितला. महाराजांनी काय सांगितलं की रात्री मला देवीचा दृष्टांत झाला आणि भवानी देवीने सांगितलं की तुझ्या हातून कार्य घडवून आणते मी, त्यामुळे तू चिंता करू नको, जे काय आहे ते करता करविता जो आहे तो सगळा भगवंत आहे आणि तो तुझ्या हातून कार्य घडवून आणेल, त्यामुळे तू निश्चिंत असावे, तुला जय देते, म्हणजे तू विजयी होशील, जे काय तू करायला जात आहेस त्यात तू विजयी होशील. मग असा देवाचा दृष्टांत सांगितल्यामुळे मंत्रिमंडळाची सुद्धा त्यांच्यावर विश्वास बसला, त्यांची श्रद्धा बसली या गोष्टीवरती. आता आज ऐकताना कदाचित हे थोडंसं विचित्र वाटेल किंवा कोणाचा विश्वास यावर बसणार नाही, पण सगळ्यांनी नोंद घ्यायची की हा जो समाज आहे किंवा ही जी परिस्थिती आहे ही 300 ते 400 वर्ष जुनी आहे आणि त्या काळच्या ज्या रूढी, परंपरा आणि समाजाची जी बांधणी आहे ती बऱ्यापैकी आजच्या पेक्षा भरपूर वेगळी आहे. बरोबर. आणि आपण शिवाजी महाराजांना ते जाणता राजा म्हणून ओळखतो किंवा
त्यांना स्वतः एवढी दूरदृष्टी असलेला राजा मानतो की त्यांना सुद्धा कुठेतरी हा कॉन्फिडन्स नक्की असणार की ते अफजल खानाला परास्त करू शकतील. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असणार अशी मला खात्री वाटते की त्यांना सुद्धा त्यांच्या लेवलवर हा कॉन्फिडन्स असणार की आपण अफजल खानाला, अर्थात मी म्हटलं तसं मेंटल प्रेशर हे असणारच, नाही असं नाही, खूपच असणार, पण तरी त्यांना कुठेतरी ही खात्री असेल असा माझा अंदाज आहे की या भेटीमध्ये त्यांचा जय होईल. म्हणजे या प्रसंगी, या एक्झॅक्ट प्रसंगी, या क्षणाला समर्थांची वाक्य आपल्याला ऐकू येतात किंवा समर्थांची वाक्य डोळ्यासमोर येतात. समर्थांनी काय लिहिलं होतं महाराजांची स्तुती करणाऱ्या पत्रामध्ये की धीर, उदार, गंभीर, पण त्याच वेळी शूर क्रियेसी तत्पर, बरोबर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्षणी जुळून आल्या सगळ्या आणि महाराजांनी ते अतिशय योग्यपणे सगळं पार पाडून नेलं. तर हे एक जबरदस्त मॅनेजमेंटचा फॉर्म्युला किंवा जबरदस्त प्लॅनिंग या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. तर नेमकं त्या दिवशी झालं काय, महाराजांनी तयारी कशी केली ती आपण बघूया आता. अंगात चिलखत घालून त्यांनी वर झका घातला. तर महाराज इथे पण सावध आहेत पूर्ण, म्हणजे आपल्याला माहिती पुढे काय झालं आणि अफजल खानाने काय कपडे घातले होते हे आपल्याला नंतर कळालं. अफजल खानाने चिलखत घातलेले नव्हते, नुसताच अंगरखा घातला होता, पण महाराज सावध राहिलेले. महाराजांनी पहिले चिलखत घातले आणि त्यावर त्यांनी अंगरखा घातलाय. त्यानंतर महाराजांनी डोक्यावरती चिलखताचा जो टोप असतो जिरेटोप, तर तो जिरेटोप घातला आणि जिरेटोपावर त्यांनी मंदिल चढवला, पांढरा मंदिल. पायात चोळणा घातला, त्याची कास बांधली. त्यानंतर उजव्या हातात त्यांनी त्यांची भवानी तलवार घेतलेली आहे, डाव्या हातामध्ये त्यांनी बिछवा धरला, पाठीवरती ढाल बांधलेली आहे. असं त्यांचं ते एक सुंदर वर्णन सभासद बखरीमध्ये केलेलं आहे. हा सगळा पोशाख केल्यानंतर महाराजांनी एक निर्वानिर्वीचे काही शब्द बोलले शेवटचे. म्हणजे एवढं मन घट्ट करून आणि एवढी सगळी तयारी करून ते अफजल खानाला भेटायला चाललेत, पण ही शेवटची घटका आहे आता. आणि निघताना त्यांनी जर काही बरं वाईट होणारच असेल तर त्यासाठी निर्वानिरव केलेली आहे. त्यात ते काय म्हणाले, ते त्यांचे जे सवंगडी तिथे जमलेले होते त्यांना म्हणाले की आम्ही ही होड आरंभली, आम्ही हे कार्य हाती घेतलंय, तर श्री सिद्धीच नेईलच, म्हणजे देव हे माझ्या हातून करून घेईलच. कदाचित भेटीत विपरीत घडलेच तर तुम्ही सर्वांनी धीर न सोडता ठरल्याप्रमाणे खानाला आणि फौजेला बुडवावे आणि संभाजीला राजा करून नेतोजी पालकरांना हाताशी धरून राज्याचे रक्षण करावे. म्हणजे महाराजांनी काइंड ऑफ हे एक स्वतःचं विलच बनवून ठेवलेलं आहे, मृत्यूपत्र बनवून ठेवलंय काही शब्दांमध्ये. बरोबर. ज्याच्यात ते सांगतायत की जर काही विपरीत घडलंच, देव माझ्या पाठीशी आहे आणि मी हे करून नेणार, ही त्यांना आत्मविश्वास आहे, ते करून दाखवणारच आहेत. पण हे जर घडलं नाही तर काय करावं हे महाराजांनी सांगितलं, आधीच सांगून ठेवलं सगळ्यांना. आणि त्यांच्या आधीच्या सगळे जे आपण प्री प्लॅनिंग बघत होतो, सैन्याच्या मुवमेंट्स किंवा त्या सगळ्यात पण हे प्री प्लॅनिंग दिसून येतं की देव न करो काही उलटसुलट झालं तरी खानाची खाशी फौज ही बुडणार हे निश्चित. हो, निश्चितच. आणि म्हणूनच ते निघता ही वाक्य बोलल्यानंतर ते त्यांच्या सवंगड्यांना त्यांनी जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहातच, आमची सगळी मदार तुम्हावरच आहे. या प्रसंगी सर्वांनी आपली शर्थ आणि सावधता सांगितली तशी करावी. राज्य वृद्धीला पावेल तसेच सगळे आहे आणि हे सर्व तुमचेच आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मिळून हे कार्य सिद्धीस पावावे. म्हणजे आपण म्हणतो ना, आज शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन म्हणतो की टीमवर्क कुठे केलं, तर हे शेवटच्या क्षणापर्यंत टीमवर्क सुरू आहे इथे. की महाराज त्यांना कॉन्फिडन्स देत आहेत पूर्ण आणि सांगतायत की हे सगळं जे ते आपल्याला मिळून करायचंय, मी एकटा काही करू शकत नाही किंवा तुम्ही सुद्धा काही करू शकत नाही, सगळे मिळून सगळं करू शकताय. मला जरी काही झालं तरी तुम्ही आपण ठरल्याप्रमाणे पुढे जा आणि कार्य जे ते पूर्ण करा जे हाताशी आपण घेतलेलं आहे. आणि मग ह्या शब्दांनी सगळ्यांना त्यांनी उत्तेजन दिलं, सगळ्यांचा निरोप घेतला आणि महाराज निघाले. त्यावेळी त्यांच्यासोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे दोघं जण होते. महाराज एक पाऊल दरवाजाच्या बाहेर पडले, त्यांच्यासोबत हे दोघं सुद्धा बाहेर पडले आणि तिकडे मेटावरती, जनीच्या टेंबावरती अफजल खान येऊन पोहोचत होता. अफजल खानाबरोबर त्याचा वकील कृष्णाजी भास्कर होता आणि बडा सय्यद होता. पहिल्यांदी कृष्णाजी भास्कर आतमध्ये गेला शामियानामध्ये. त्याने बघितलं आतमध्ये कोणीच नाही. मग त्याने अफजल खानाला नेलं. वास्तविकरित्या बघायला गेलो तर तिथे शिवाजी महाराजांनी प्रथम येणं गरजेचं होतं. अटीमध्ये तसंच ठरलेलं होतं की त्यांनी प्रथम यावं आणि त्यांनी तिथे अफजल खानाची वाट बघावी. पण महाराज तिथे आले नव्हते. त्यांना अफजल खानाला वाट बघायला लावायची होती, कारण तो उतावळा होऊन इथपर्यंत आलेला होता.
आणि त्याचे उतावळेपण बरोबर. अजून महाराजांना वाढवायचे होते की जेणेकरून त्याच्या हातून चुका घडाव्या, जेणेकरून त्याचं मन स्थिर राहता कामा नये. बरोबर. म्हणून मग मंत्रयुद्धाचा हा प्रकार म्हणता येईल. एकदम बरोबर. मग अफजल खान आतमध्ये आला आणि अफजल खानाबरोबर बडा सईद आतमध्ये आला. महाराज प्रतापगडावरून निघाले होते, जनीच्या टेंबापर्यंत येत होते. त्या दरम्यान पंताजी गोपीनाथ बोकील सगळ्यात आधी आले. ते शामियानाजवळ गेले. आतमध्ये जाऊन त्यांनी खानाचे स्वागत केले. त्यावेळेस खानाने सगळं जे तिथे शामियानाचं वैभव बघून स्तुती केलेली, भरपूर कौतुक केलं. स्तिमित झाला तो बघून की एवढं सगळं भारी साजो सामान हा सगळं कुठून आणला. आणि तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज हे शहाजी राजांचे एक पुत्र, म्हणजे एक सरदाराचे पुत्र होते. आणि एवढं सगळं त्यांनी जमवलं हे एखाद्या वजिराला किंवा एखाद्या राजालाही लाजवण्यासारखं आहे. तर मग जे काय उद्दिष्ट साधायचं होतं ते शामियाना बनवण्यातनं ते सगळं गोपीनाथ बोकीलांनी किंवा पंताजी गोपीनाथ बोकीलांनी ते सगळं साध्य केलेलं होतं. ते नुसतेच हसले आणि त्यांनी सांगितलं की याची काळजी का करावी आपण, खान साहेबांनी याची काळजी करू नये. ते जिथून आलेलं आहे तिथेच सगळं परत जाणार आहे. जर ते आम्ही तुमच्याकडून घेतलेलं असेल विजापूरच्या बादशाहकडून तर ते परत तुम्हाला बादशाहलाच मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी नसावी असं समजून, असं बोलून पंताजी गोपीनाथ बोकील तिथनं पुन्हा शामियानातनं बाहेर आले. पण मग त्यांनी विचार केला की तिथे बडा सय्यद उभा आहे, हा कदाचित धोका करू शकतो, दगा करू शकतो. म्हणून मग त्यांनी आज जाऊन पुन्हा अफजल खानाला सांगितलं की खान साहेब, हा बडा सय्यद इथं जर असला तर महाराज घाबरतील. ते आधीच तुम्हाला भेटायला यायला, प्रतापगडाच्या खाली यायला सुद्धा तयार नव्हते. पण आपण अटीप्रमाणे ठरल्याप्रमाणे इथे भेटतो आहोत, त्यामुळे अटी पाळायला हव्यात. तुम्ही बडा सय्यदाला बाहेर जायला सांगा, त्याला सोबत थांबायला सांगू नका. तर अफजल खान तर गाफीलच होता पूर्ण. त्याचा आत्मविश्वास इतका वाढलेला होता आणि तो इतका गाफील झालेला होता की त्याने त्वरित बडा सय्यदाला सांगितलं की तू बाहेर जा शामियानाच्या. आणि मग बडा सय्यद तिथून निघून गेला. मग आतमध्ये त्यावेळी कृष्णाजी भास्कर आहे आणि अफजल खान आहे आणि शिवाजी महाराजांच्या वतीने पंताजी गोपीनाथ बोकील आहे आणि शिवाजी महाराज जीवा महाला आणि संभाजी कावजी या दोघांना सोबत घेऊन अजून येत होते, अजून पोहोचले नव्हते. अच्छा, म्हणजे प्रणव, या सगळ्या प्रिपरेशनने शिवाजी महाराज त्यांचे अंगरक्षक हे खानाच्या भेटीसाठी आता निघालेले आहेत. आणि जीवा महाला आणि संभाजी कावजी, शिवाजी महाराज आणि पंताजी काका असे चौघं शामियानापर्यंत आलेले आहेत. पुढे शामियानाच्या आत शिवाजी महाराज गेल्यानंतर काय काय झालं रोहित? हो उमेश, आता शामियानात हे सर्व लमाजमा घेऊन आलेले आहेत. पंताजी काकांनी शिवाजी महाराजांना विनंती केली की खानास जाऊन भेटावे. तेव्हा महाराजांनी पंतांना विचारलं की खान हेच काय, म्हणजे, आणि दुसरीकडून खानानेही पंतांना विचारलं की महाराज हेच काय. तो दोन्हीकडून ही ओळख झालेली आणि लगेच दोघांनी एकमेकांना कवटळून भेटही दिली. आता कंपॅरिझन मध्ये बघायला गेलं तर खान हा मोठा दिप्पाड होता आणि शिवाजी महाराज अंगाने कसे बारीक होते. तर भेट देताना महाराजांची मान ही खानाच्या खांद्यापाशी ही गळाभेट होताना खानाने दगा केला. महाराजांची मान त्याने डाव्या हाताने काखेत दाबून धरली आणि दुसऱ्या हाताने त्यांनी कट्यारीने महाराजांच्या डाव्या कुशीला वार केला. परंतु महाराजांनी तेवढी काळजी घेतली होती की महाराज चिलकत घालून आले असल्यामुळे खानाचा वार तसा फुका गेला आणि खान त्याच वेळी शिवाजी महाराजांनी त्या उजव्या हाताने एक बिचवा काढून अफजल खानाच्या पोटात हा वार केला. आता हा पहिल्याच वारात खानाची आतडी बाहेर आली आणि खान ओरडू लागला, मारले मारले, दगा धावा, असं खान ओरडला. त्यावेळी कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाच्या शेजारीच होता. त्यांनी महाराजांवर वार केला. महाराजांनी मोठ्या शिताफीने हा वार अडवला आणि दुसऱ्याच घावाने अफजल खानाचं मुंडकं हे दाडापासून वेगळं केलं. तर दोन्ही बाजूचे लोक हे धावत आलेले, त्यांची झटापट सुरू झालेली. तर दुसरीकडे बडा सय्यदने शिवाजी महाराजांवर वार केला तेव्हा जीवा महालाने हा वार अडवून त्याला ठार केले. तर ही सगळी झटापट चालू असताना अफजल खानाच्या पालखीची बोये होते, त्यांनी अफजल खानाला त्या पालखीत टाकलं आणि हे पळून जाऊ लागले. आणि महाराज आणि इतर मंडळी हे खानाचं शिर घेऊन गडाच्या दरवाजाकडे निघून गेले. उमेश, प्रणव, या झटापटीचा उल्लेख शिवभारत या कंटेम्पररी डॉक्युमेंट मध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिलेला आहे. त्याच्यामध्ये आय थिंक त्याच्यावर एक श्लोक पण आलाय. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कुठल्या हत्याराने मारलं वगैरे असं सगळंच त्यामध्ये एक्सप्लेन केलं गेलंय. तर त्या श्लोकाबद्दल सांग ना जरा. हो, निश्चितच. म्हणजे बऱ्याचदा हा प्रश्न येतो की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कुठल्या हत्याराने मारले. काही लोक बिछवा म्हणतात, काही लोक वाघनखांचा उल्लेख करतात. पण तसं बघायला गेलं तर शिवभारत हे सगळ्यात जवळचा पुरावा मानला गेलेला आहे.
शिवाजी महाराजांच्या चरित्रासाठी, शिवचरित्रासाठी. आणि त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज अफजल खानाला कसे मारतात याचं चित्रण दिलेलं आहे. तो श्लोक असा आहे की शिवाहा कृपाणी काग्रेण कुक्षावेय तमस्पृशत आकृष्यंत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गतः. म्हणजे ती तलवार जी शिवाजी महाराजांच्या हातात तलवार होती, ती तलवार अफजल खानाच्या पोटात शिरली आणि बाहेर येताना ती आतडी घेऊनच बाहेर आली. म्हणजे या श्लोकामध्ये कृपाणी जो शब्द वापरलेला आहे, कृपाणिका म्हणजे तलवार, संस्कृतमध्ये तलवारीला कृपाण शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि ह्या अर्थाने शिवाजी महाराजांनी तलवारीने अफजल खानाचा वध केला हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. ह्याच्यातच पुढे अख्खं शिवभारत हे तर श्लोकमयच आहेत, पण ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा 1-2 शब्द आले जे मी तुम्हाला सांगतो की शिवा पट्टिशेन व्याध द्विधा असं त्यांनी त्यात लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो की पुढे शिवाजी महाराजांनी एक पट्टा उचलला, बहुतेक त्यांचा होता की जीवामालाचा होता हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, पण शिवाजी महाराजांनी तो पट्टा उचलला आणि त्या अफजल खानाच्या शिराचे 2 तुकडे केले किंवा शिर कापले, धडा वेगळे केले, असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. अच्छा. याच गोष्टीला एक प्रत्यंतर पुरावा आणखीन मिळाला. नुकतंच डॉक्टर शिवद्यांनी जे प्रतापदुर्गा महात्म्य नावाचं पुस्तक प्रकाशित केलं, तर त्या प्रतापदुर्गा महात्म्यामध्ये अफजल खान वधाचा प्रसंग आलेला आहे. अर्थात ते पुस्तक पण शाहू राजांच्या काळात लिहिलेलं आहे. सकवारबाईसाठी ते पुस्तक लिहिलं होतं त्या कवींनी. तर त्याच्यामध्ये तो उल्लेख करतो आसित नावाच्या एका हत्याराचा, की शिवाजी महाराजांनी आसित हे हत्यार वापरून अफजल खानाला मारले. तर आसित ह्याचा अर्थही छोटी तलवार असा होतोय. तर त्यामुळे म्हणजे शिवभारताला प्रतापदुर्गा महात्म्य हा एक प्रत्यंतर पुरावाच मिळाला. प्रणव, आत्ताच आपण बघितलं की एवढ्या तयारीनिशी आले होते, एवढं आपण मगाचपासून बोलतोय, एवढी प्रिपरेशन झाली, एवढ्या व्यूहरचना झाल्या, एवढे डावपेच झाले. त्या दिवशी दोघांची भेट झाली, त्याच्यात खानाने दगा करण्याचा प्रयत्न केला, महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांनीच त्याला मारून टाकलंय. त्याच्या पोटामध्ये बिचवा किंवा छोटी तलवार घालून त्याचं आतडं बाहेर काढून शेवटी त्याचा शिरच्छेद करून आपले मावळे सुखरूप गडावर पोहोचलेत. वरून तोफेच्या इशारती झाल्या असतील. तर पुढे काय काय झालं? कारण त्या तोफेच्या इशारती झाल्यावर तो आपल्या लपून बसलेल्या मावळ्यांना दिलेला एखादा सिग्नल असेल, किंवा आता खानाच्या फौजेचं पुढे काय झालं? खान तर आता मारला गेलाय, आता इथून पुढे काय झालं? कारण माझ्या माहितीप्रमाणे खानाचे ते 10 अंगरक्षक सुद्धा या झटापटीत मारले गेलेत, कारण तिथे थोडीशी लढाई झाली, बरोबर ना? हो, निश्चितच. म्हणजे ज्या क्षणी खान कोसळला जमिनीवरती, त्या क्षणी एक मोठं युद्धालाच जणू सुरुवात झाल्यासारखं झालं. कारण खान जसा पडला तसं त्याचे भोई आतमध्ये आले, त्याच्या अंगरक्षकांनी युद्ध सुरू केलं. त्याच्या अंगरक्षकांची जे बाणाच्या टप्प्यावरती उभे होते त्यांना महाराजांचे अंगरक्षक जाऊन भिडले. म्हणजे त्याच्यात कोंडाजी कंक होते, त्याच्यामध्ये सूरजी काटके होता. म्हणजे हे सूर्यराव काकडेचं नाव असावं कदाचित, सूरजी काटके. तर सूर्यराव काकडे होता, त्याच्यामध्ये येसाजी कंक होते, त्याच्यामध्ये सिद्धी इब्राहिम बरोबर होता. ही जी सर्व लोक होती, ह्या सगळ्या लोकांनी त्या खानाच्या अंगरक्षकांवरती हल्ला केला. खान ज्या पालखीमध्ये बसून आलेला होता त्या पालखीचे भोई लगेच आतमध्ये आले शामियानामध्ये, आणि ते खानाचं धड उचलून पुन्हा न्यायला लागले बाहेर. त्यावेळी संभाजी कावजी जो होता तो त्या भोयांवरती चालून गेला आणि त्याने पट्ट्याच्या एका वारामध्येच त्या भोयांचे पाय कापले सगळ्यांचे. त्यामुळे ते तिथले तिथे कोसळले. आणि मग ते पडलेलं जे धड होतं त्याच्यावरचं अफजल खानाचं जे शिर महाराजांनी उडवले होते, शिर त्यांनी उचललं आणि ते घेऊन तो प्रतापगडाकडे निघून गेला. आणि त्या क्षणी आता एक गमतीदार गोष्ट अशी की प्रतापदुर्गा महात्म्य जे नुकतंच प्रकाशित झालेलं ग्रंथ आहे जो समकालीन, तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की महाराजांनी टाळ्या वाजवून बाहेरच्या सैन्याला, बाहेर जो सैनिक उभा होता तर त्याला सूचना केली किंवा त्याला सिग्नल दिला असं म्हणता येईल की मेला अफजल खान मेला, आता पुढच्या कामाला पटापट लागा. आणि टाळ्या वाजवत वाजवत जी काय सैनिकांची तिथे रांग उभी होती त्यांनी ते प्रतापगडच्या माचीपर्यंत ती खबर नेली. आणि मग प्रतापगडच्या माचीवरती नौबत धडाडली, जिनी खाली जंगलात जे लपलेलं सैन्य होतं त्या सैन्याला हा सगळा निरोप पोहोचला, सिग्नल मिळाला, निरोप पोहोचला की आता हल्ला करायचा, आता आक्रमण करायचंय. आणि हे आपल्याला प्रतापदुर्गा महात्म्यामधनं कळतं. शिवभारतामध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी लगेच नौबत झडावी असं सांगितलं, नौबत धडाडावी असं सांगितलं. आणि नौबतीवरती लगेच टिपरी पडली आणि नौबतीचा आवाज सुरू झाला. जसा नौबतीचा आवाज सुरू झाला त्या क्षणी पारच्या जंगलामध्ये खालती बांदल आणि जेधेंचं जे सैन्य होतं त्यांनी खानाची जी पारजवळची जी छावणी होती त्याच्यावर जाऊन थेट हल्ला केला. त्याच्यानंतर पारघाटाची जी वाट होती ती मोरोपंतांनी त्वरित लगेच अडवली. आणि
जे रान म्हणजे जे जंगल, जावळीचं जे किर्र जंगल होतं ते इतक्या वेळ जे शांत दिसत होतं किंवा हिरवगार दिसत होतं, ते रान एका क्षणामध्ये सगळ्या शिपायांच्या धिंगाण्याने गजबजून गेलं. सगळीकडे रक्तामांसाचा चिखल पडायला लागला आणि खान मेलाय हे लोकांना कळेपर्यंतच लोक पळत सुटले होते. म्हणजे त्यांचा धीर पूर्णच सुटला होता. त्यांचा म्होरक्याच गेला, त्यांचा सुभेदार गेला, त्यांचा सरदार गेला. त्यामुळे त्यांना काय करावे हेच सुचेना. एक तर गमतीदार नोंद डचांच्या पुस्तकात अशी आलेली आहे, ज्याच्यामध्ये डच म्हणतात की अफजल खान जेव्हा मेला, तर तो मेलाय ही खबर जेव्हा त्याच्या सैनिकांना मिळाली तेव्हा त्याचे सैनिक जेवण करत होते दुपारचं. तेव्हा दुपारी साधारण 2-2:30चा सुमार असं पारच्या छावणीमध्ये दुपारी त्यांची जेवायची वेळ झालेली होती. इकडे अफजल खान भेटीला गेलेला आहे, ते तिकडे जेवायला बसणार आणि त्याच वेळेस त्यांना खबर आली की अफजल खान मारला गेला. आणि ती खबर होऊन ते जेवणाच्या ताटावरून कदाचित उठत असतील नसतील तेवढ्यात त्यांच्यावरती हल्ला झाला. आणि त्यावेळेस त्यांच्यावरती शिळीमकर आणि बांदल जेदे या 3 फौजांनी एकत्र आक्रमण केलं आणि मग ते त्यांचा धीरच सुटला. ते पळत सुटले. वाट जिकडे फुटेल तिकडे ते पळत सुटले होते. काही लोकांना वाट दिसत नव्हती, ते आणखी जंगलात शिरत जात होते आणि आणखी फौजेच्या कचाट्यात सापडत होते. काही लोकांनी प्रतापराव मोऱ्यांना पकडलं, कारण प्रतापराव मोरे त्या भागातले असल्यामुळे त्यांना तिथले रस्ते माहिती होते. त्यामुळे काही लोकांनी प्रतापराव मोऱ्यांना गळ घातली की आम्हाला आता ह्याच्यातनं काढा बाहेर, काय ज्या गुप्त वाटा असतील त्यामधनं तुम्ही न्या आले आणि आम्हाला घेऊन जायत ना. त्यामुळे मग लोकांनी प्रतापराव मोऱ्याला पकडल्यानंतर प्रतापराव मोऱ्यांनी काही लोकांना वाईपर्यंत नेऊन पोहोचवलं सुखरूपपणे जंगलातले रस्ते काढत. बरेचसे सरदार तर पकडलेच गेले. मग याच्यामध्ये रणदुल्ला खान छोटा जो होता, म्हणजे रुस्तमे जमा पकडला गेला, अंबर खान पकडला गेला, राजाजी घाटगे पकडले गेले. अफजल खानाची 2 मुलं होती ज्यांची नाव मिळत नाही, पण ती लहान 2 मुलं आहेत तेवढंच ते शिवभारतकारांनी नमूद केलेले, ते पकडले गेले. त्या चकमकीमध्ये महाराजांचे एक नातेवाईक ठार झाले, चुलत नातेवाईक मंबाजी भोसले त्यांचं नाव. ते अफजल खानाकडून आलेले होते, विजापूरचे सरदार होते ते. तर ते मंबाजी भोसले ठार झाले. शिवभारत ते सगळ्यांची नोंद आली आहे. आणि मग खानाच्या पारच्या गोटामध्ये आणि नंतर वाई इथे इतकं द्रव्य आणि इतकी मालमत्ता मिळाली स्वराज्यासाठी महाराजांना. मग त्यामध्ये तोफा मिळाले, 250 उंट मिळालेत अशी एक नोंद आहे. त्यामध्ये 350 छोट्या आणि साधारण 301 मोठ्या तोफा आहेत. असं मिळून 700 तोफा एक हाती लागलेल्या आहेत. भांडत असताना जे लोक पडले होते, म्हणजे जी लोक मारली गेली, ज्यांना मुलं नाहीत, त्यांच्या बक्षिसी महाराजांनी मात्र पुढे चालवले आहेत. हे जे युद्ध पूर्ण झाल्यानंतर जे जखमी झाले होते त्यांच्या जखमा पाहून त्यांना बक्षिसं दिली, सैन्यातल्या अधिकाऱ्यांना कडी दिली, कंठमाळा दिल्या, तुरे दिले, पदकं दिली, खूप मोठा गौरव केला. आणि ह्या युद्धातनं सगळ्यात मोठी कामगिरी जी होती ती तर वकिलांनी केलेली होती महाराजांच्या नंतर. त्यामुळे पंताजी गोपीनाथ बोकीलाला हिवरे गाव इनाम करून दिलेलं आहे आणि त्याला 1 लाख होण्याचे वार्षिक इनाम लावून दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक पर्व संपलं आणि पुढचं एक मोठ्या पर्वाला याच्यानंतर सुरुवात झाली. ज्या घटना होत्या त्या खूप झटापट घडायला सुरुवात झाली. ह्याच्यातनं प्रतापराव मोऱ्यांनी जी लोक पळवून नेली त्याच्यामध्ये फाजल खान होता, त्याच्यामध्ये नंतर रणदुल्ला खान जो होता तो पहिले पकडला पण नंतर त्याला सोडून दिला होता, त्यामुळे तोही प्रतापराव मोऱ्याकडे गेला. त्यामुळे मग फाजल खान, छोटा रणदुल्ला खान, त्याच्यानंतर हुसेन खान, त्याच्यानंतर ह्या लोकांना सगळ्यांना घेऊन प्रतापराव मोरे वाईच्या दिशेने निघाला. आणि मग त्यांना अडवण्याचं काम जे होतं ते वाईच्या ठाण्यावरती जो नाकाबंदी करून नेतोजी पालकर उभा होता, तर त्या नेतोजी पालकरांकडे ते काम होतं. मग त्यांना अडवायचं होतं. तर अशा रीतीने एक खूप झटापट किंवा एक खूप फास्ट मुवमेंट सुरू झाली असं म्हणता येईल आपल्याला इथे. म्हणजे थोडक्यात अफजल खान मारला गेल्यानंतर ते लढाई तिथे संपली नाही त्याच्या मृत्यूने, किंबहुना ती सुरू झाली त्यानंतर. म्हणजे अफजल खान मारला हा पूर्वार्ध म्हणू आपण, आणि त्याच्या पुढे आपल्या फौजांनी जो पराक्रम केलाय, कारण पुढे बऱ्याच ठिकाणी असं उल्लेख मिळतात की वाईला उशिरा रात्री ती बातमी पोचली, तिथे धुमाकूळ झाला एकदम, म्हणजे लिटरली तिकडे किऑस झाला. कारण की शिवाजी महाराजांनी एवढा खासा अफजल मारला म्हटल्यावर जे कोणी पळून, तू म्हणालास तसं प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने म्हणा किंवा कसे फाटक्या कपड्यानिशी तिथे जे कोण पोचले लोक, त्यांनी जी बातमी आणली, त्यांनी तो तिकडचं सगळं लवाजमा गोळा करून म्हणूया किंवा बुंगे गोळा करून ते वाईवरून जेव्हा विजापूरकडे पळायसाठी निघाले असतील तेव्हा तिथे जे काय झालं असेल, कारण नेतोजी पालकराच्या फौजा तिथे आल्याच आहेत. नेतोजी पालकरांनी पण तिथे येऊन त्याच्या खाशी फौज लुटले वाईत येऊन सुद्धा. त्यामुळे तिथून एक नवीन लढाई सुरू झाली परत. म्हणजे ते नुसतं खानाच्या मृत्यूशी थांबत नाहीये, तर ते मी म्हणेन तिथून सुरू होत आहे.
निश्चितच. बरोबर. मग ह्याच्या पुढे आपल्याला सगळ्यांना हा सगळा जी आपण मगापासून म्हणतोय की ही लढाई तिथून पुढे सुरू झालीये, ती थेट पन्हाळ्यापर्यंत गेली, कोल्हापुरापर्यंत गेली. मध्ये खानाच्या फौजा जिथे जिथे मराठी सैन्याच्या कचाट्यात सापडल्या त्यांना सपशेल हार पत्करायला लागले. जे शरण आले त्यांना शिवाजी महाराजांनी क्षमा करून टाकले, पण अन्यथा पूर्ण खानाचा गोट लुटून साफ केलाय. तर हा जो कोल्हापूर पर्यंतचा प्रवास होता किंवा पन्हाळा आपण ज्याला म्हणायचे विजापूरकरांचा दक्षिणेचा दरवाजा मानला जायचा, तर तो पन्हाळा खासानंतर स्वराज्यात आलाय केवळ 18 दिवसात. तिथपर्यंतची जी लाइटनिंग फास्ट मुवमेंट आहे त्याच्याबद्दल रोहित जरा सांग ना. हो उमेश, अगदी खरंय. महाराजांची म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या दुसऱ्याच दिवशी 11 नोव्हेंबर 1659 रोजी महाराज वाईला आलेले. तर दुसरीकडे विजापुरात बातमी पोहोचलेली आहे की खानाचा वध झालेला आहे. आणि यावेळी असदानी एक या बेगमच्या तोंडी घातलेले की ती बेगम म्हणजे शोकसागरात बुडालेली. ती म्हणते की या अल्लाह, या खुदा, या परवरदिगार, यह तुमने क्या किया, मेरा लाल मारा गया, अब मैं क्या करू, अब आदिलशाही सल्तनत खाक में मिल गई, असं ती म्हणते. आक्रोश करू लागली. आणि म्हणजे एकीकडे असं होतं की शिवाजी महाराजांचं मुंडकं आता दरबारात पाहायला मिळेल, पण झालं उलटच. तर दुसरीकडे आता शिवाजी महाराजांची ही घोडदौड आता दुसरीकडे तुफानी घोडदौड आहे आणि ही लाइटनिंग फास्ट स्पीडने ही सगळी होत गेलेली. तर महाराजांच्या मराठी फौजांची ही घोडदौड आता सुरू झालेली आहे. म्हणजे वाईकडून हा प्रदेश आता काबीज करायला ही सैन्य निघालेलं आहे. तर अशी लगबग करत मराठ्यांचं सैन्य हे खटावनंतर मायनीवर छापा घातला, मायनी घेतली, लगेच रामपूर, तेथून कल्लेडोन, वाळवी आणि आष्टी घेतली. त्यानंतर आष्टे, वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर, कराडपर्यंतचा प्रदेश हा महाराजांनी ताब्यात घेतला. आता मराठ्यांची फौज ही कोल्हापूरकडे निघालेली आहे. तेथून महाराजांनी सुप गाठलेले. मग महाराजांनी लगेचच तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, पुरण आणि कोळे हा संबंध मुलूक महाराजांनी ताब्यात घेतला. आणि ह्या सगळ्या लाइटनिंग स्पीडने ह्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत त्या अवघ्या 13 दिवसात घडलेल्या आहेत. आणि आता महाराजांना वेध लागले ते किल्ले पन्हाळे. आणि महाराज 25 नोव्हेंबर 1659 रोजी कोल्हापुरात घुसले. आता महाराजांची नजरी पन्हाळ्याकडे होती. तर दुसरीकडे काय झालं तर नेताजी पालकर हे त्यांच्या सैन्यासोबत गदग, तिकोटे, हुकेरी, गोकाक ही त्यांनी ठाणी लुटली. आणि आता विजापुरात अशी बातमी येऊन थडकली की आता नेताजी पालकर हे धुमाकूळ घालत आता विजापूरही काबीज करणार की काय. तर दुसरीकडे काय झालं तर शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याला वेढा घातला आणि अगदी लाइटनिंग फास्ट स्पीड म्हणता येईल उमेशाला की 18 दिवसात म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतलेला आहे. तर पन्हाळ्याचं एक विशेष महत्व आहे ते असं की विजापूरच्या मुलखावर किंवा देशावर किंवा कोकणात कुठेही स्वारी करण्यासाठी पन्हाळा हे स्ट्रॉंग बेस होता. पन्हाळ्यापासून विजापूर हे अगदी 1.5 दिवसाच्या अंतरावरच होतं. पन्हाळा घेतला म्हणजे हे शिवाजी महाराजांची ऍडव्हान्टेज पॉईंट होणार होता. तो स्ट्रॉंग बेस तर होताच. तर 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे अफजल खान वधापासून ते पन्हाळा घेईपर्यंतचा दिवस जर का आपण मोजले तर 18 दिवसात ह्या लाइटनिंग स्पीडने या ऍक्टिव्हिटीज होत गेल्या. पन्हाळा घेतल्याबरोबरच प्रतापगडचे पर्व संपले असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर प्रणव? हो रोहित, तू म्हणालास ते बरोबर आहे. पन्हाळा ताब्यात आल्यानंतर प्रतापगड पर्व संपला असं आपल्याला म्हणता येतं. पण तू जो तो मगाशी उल्लेख केला त्या सगळ्या धुमसचक्रीमध्ये म्हणजे प्रतापगड घेतल्यानंतर जी धुमसचक्री सुरू झाली त्या सर्व धुमसचक्रीमध्ये एक महत्त्वाचा उल्लेख करायचा राहून गेला, तो म्हणजे दोरोजीचा. कारण प्रतापगडचं युद्ध झाल्यानंतर जी महाराजांनी आघाडी उघडली आहे आणि शिवशाहीचा त्रिशूळ ज्याला म्हणावं असे ते 3 सरदार महाराज त्यामध्ये एक स्वतः होते, असा तो शिवशाहीचा त्रिशूळ आदिलशाही मुलखावर सुटला. त्यातनं महाराज स्वतः वाईकडून कराडच्या दिशेने आणि सातारा, मसूर, कराड करत पुढे गेलेले आहेत. त्यातनं नेतोजी पालकर जो आहे तो नेतोजी पालकर विजापूरच्या दिशेने निघाला, परंतु तो दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने जात मग विजापूरच्या दिशेला गेला. आणि दोरोजी जो होता तो दोरोजी कोकणात उतरला. तर हा जो दोरोजी होता ह्याला पहिली जी मुख्य जबाबदारी दिलेली होती ती म्हणजे अफजल खानाला जी मालानी भरलेली 3 गलबतं जी दाभोळच्या बंदरामध्ये नांगरून पडलेली होती ती गलबतं जाऊन त्याला ताब्यात घ्यायची होती. आणि ते आदिलशहाचं बंदर होतं. त्यामुळे अफजल खानाचं वध होताच महाराजांनी दोरोजीला पाठवलं तिथे. आणि ती गलबतं ताब्यात घेण्यासाठी तो गेला असताना तिथे महमूद शरीफ नावाचा एक आदिलशहाचा सरदार होता. तो तिथे दाभोळच्या बंदरात होता. त्याला ही कुणकुण लागली आणि तो 25 डिसेंबरलाच पळून गेला तिथनं. तोपर्यंत दोरोजी तिथे काही पोहोचला नव्हता. त्यामुळे दोरोजीने पुढे जाऊन दाभोळचं बंदर ताब्यात घेतलं आणि दाभोळ जिंकलं. परंतु त्यापूर्वी
महमूद शरीफ जो आहे तो ती 3 गलबतं घेऊन निघून गेला. म्हणजे मला 25 डिसेंबर 1659 ही तारीख घ्यावी लागते, कारण आपल्याकडे त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत. कदाचित तो त्याच्या थोडंसं आधी देखील पोहोचला असेल, कारण 19 नोव्हेंबर आणि 25 डिसेंबर आहे हे जर आपण 2 तारखा पकडल्या तर साधारण महिनाभराचा अंतर येतो त्या दोन्ही याच्यामध्ये. त्या दरम्यान दोरोजीने अजून काय केलंय जर तुम्ही बघितलं, थोडीशी कागदपत्र अजून जर बघितली, दाभोळला जाण्यापूर्वी हा दोरोजी राजापूरला सुद्धा गेलाय. आणि राजापूरला अब्दुल करीम नावाचा सरदार होता आदिलशहाचा, त्याच्याशी याचा सामना झाला. त्याने त्या अब्दुल करीमला तिथून पिटाळून लावलं. त्याचबरोबर नंतर जेव्हा महमूद शरीफ दाभोळून पळून आला, तो ह्या अब्दुल करीम बरोबर सोबत दोघं जण मिळून जैतपूरला पळून गेले होते. यावेळेस दोरोजी सोबत साधारण 800 ते 1000 मावळे होते फक्त. मग यांना घेऊन तो जैतपूरला पण यांचा पाठलाग करत गेला, पण मग तिथून त्याला थोडीशी माघार घ्यावी लागली. मग त्यांनी आपलं सगळं जे सैन्य होतं ते दाभोळच्या दिशेने नेलं. तर असं म्हणजे महत्त्वाचं यातनं सांगण्याचं हे की महाराजांनी जी आघाडी उघडली ह्या सगळ्या युद्धानंतर, तर ती 3 दिशेने उघडली आणि तो त्रिशूळ झाला. म्हणजे महाराष्ट्राच्या, आपण पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने म्हणू तो महाराज स्वतः गेले. मग त्यात त्यांनी सातारा, सुपं, खटाव, मसूर, कराड ही महत्त्वाची गावं जी होती त्यावेळची ती एक एक जिंकत गेले. त्यामध्ये त्यांना किल्ले भरपूर मिळाले, चंदनवंदन मिळाला, वारू, वैराट, वर्धन ही जी 3 दुर्गांची तिकडी आहे ती मिळाली. सदाशिवगड, गुणवंतगड, पारगड, वसंतगड, पालगड, भिवगड, मच्छिंद्रगड, सुंदरगड ही पण काही गडांची नावं मिळतात आपल्याला जी महाराजांनी घेतली त्या काळात. आणि नेतोजी पालकरांचं जर म्हणाल तर नेतोजी पालकरांची जी पूर्ण घोडदौड आहे ती तर आपल्याला पूर्ण कागदपत्रातनं ट्रॅक करता येते. मग त्याच्यामध्ये कवठे, बोरगाव, मालगाव, कुंडल, घोगाव, सत्तिकी, राड, मिरज असं करत करत मग मुरवाड, धारवाड, कुरुंदवाड, घणिका, किणी, अरग, केरूर, कमळापूर, आथणी, गदग, तिकोटे असं करत करत मग तो विजापूरच्या अगदी वेशीपर्यंत वगैरे जाऊन धडकलाय. आणि ही जी त्याची सगळी घोडदौड आहे त्यामुळेच त्याला पहिल्यांदा ते प्रति शिवाजी नाव मिळालं. म्हणजे नंतर मिर्झा राजे जयसिंग ज्याचा प्रति शिवाजी म्हणून उल्लेख करतो, तर त्याला ते कीर्ती कशी प्राप्त झाली किंवा ते नाव कसं प्राप्त झालं, तर ही घोडदौड जी आहे अफजल खानाला मारल्यानंतर केलेली, तर ही सगळीकडे खूप प्रचलित झाली. मग ही नंतर आदिलशहाला तर धडकी भरली, पण औरंगजेबालाही ही ख्याती जाऊन कळाली आणि नंतर कदाचित त्यांनी जे त्याचं कन्व्हर्जन केलं आणि आपल्या बाजूने वळवून घेतलं हे त्यातलं एक प्रमुख कारण असू शकेल. अर्थात तो विषय दुसरा राहिला, परंतु ही गोष्ट सांगायची राहून गेली होती, तर ती एक महत्त्वाची फक्त इथे नमूद करावीशी वाटते. आणि हा एक प्रचंड पराक्रम मराठ्यांनी, महाराजांनी आणि स्वराज्याने केला. आणि प्रतापगड पर्व संपलं असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस केवळ अफजल खानाचाच वध त्याच्यामध्ये धरता कामा नये. त्यामध्ये जिंकलेले हे सुमारे 20 ते 25 किल्ले, कोकणातला, देशावरचा आणि अगदी आदिलशाहीच्या सरहद्दीपर्यंत जाणारा बराचसा मुलूक हा महाराजांनी, नेतोजी पालकरांनी आणि दोरोजीने आपल्या टाचेखाली आणला होता, स्वराज्याच्या ताब्यात आणला होता. मग ह्यातला बराचसा काही आपल्या ताब्यात राहिला, परंतु काही नंतर जेव्हा सिद्धी जोहर चालून आला त्यावेळेस बराचसा भाग याच्यातला परत द्यावा लागला, कारण महाराज तेव्हा पन्हाळ्यामध्ये अडकून पडले. ते आपण नंतर एखाद्या पुढच्या पॉडकास्टमध्ये बघूया. तूर्त प्रतापगड पर्व इथे संपले असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रतापगड पर्व हे पॉडकास्ट आपल्याला कसे वाटले आम्हाला आपल्या कमेंट्समधून जरूर कळवा. आता वेळ आली आहे राफ्टर पब्लिकेशनने प्रायोजित केलेल्या दिवाळी प्रतियोगितेचे विजेते जाहीर करण्याची. या प्रतियोगितेचे दुसरे विजेते आहेत श्री अनिश आणि तिसरे विजेते आहेत श्री ऋषिकेश. आपल्या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन. आपल्याला मिळत आहे राफ्टर पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या 7 ऐतिहासिक पुस्तकांचा संच. धन्यवाद. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. धन्यवाद.